जय श्रीराम. नुकत्याच झालेल्या 15 ऑगस्ट दिनानिमित्त आपण सर्वांनी 15 ऑगस्ट दिवस हा खूप जल्लोषात साजरा केला. पण तो कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या मावळ्यांमुळे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांमुळे. त्या टायमाला तरुण वर्ग हा देशासाठी लढत होता. तरुण वर्ग हा महाराजांच्या स्वराज्यासाठी मावळा म्हणून लढत होता. त्याच राज्यामध्ये शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लावायची ताकद कोणात नव्हती. त्याच महाराजांच्या स्वराज्यामध्ये परस्त्री ही मातेची समान मानली जात होती. एक अशी गोष्ट घडली होती का त्या राज्यामध्ये पाटील गावचा पाटील होता आणि त्याने त्या महिलेवर अत्याचार केला. तर महाराजांनी त्याचे हातपाय कलम करून रस्त्यावर त्याला ठेवलं होतं. आणि आता या युगात परस्त्रीची विटंबना केली जाते, तिची क्रूरपणे हत्या केली जाते. एक महिला डॉक्टर जी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. जर आपण आजारी पडलो किंवा मरणाच्या दारात असलो तर आपण देवापेक्षा पण डॉक्टरला मानतो. डॉक्टर काही करा आणि आम्हाला वाचवा, आमच्या मुलाला वाचवा, आमच्या मुलीला वाचवा, मला वाचवा अशी प्रार्थना करतो. पण आज त्याच डॉक्टरची क्रूरपणे हत्या दवाखान्यात केली जाते. आताच एक बदलापूरमधली घटना सुद्धा आहे का त्या अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचार झाले. हे आपल्या देशात व्हायला लागले, हे आपल्या महाराष्ट्रात व्हायला लागले. ज्या देशात शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले, त्यांना जाणता राजा ही पदवी लोकांनी दिली. ज्या देशात क्रांतीवीर होऊन गेले का ज्यांनी स्वतःचं त्या टायमाला घरदार, मुलं बाळ, आपलं स्वतःचं करिअर पण नाही पाहिलं, त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतीवीरांच्या देशात आज ह्या अशा घटना घडतात. तर तुम्ही एक विचार करा, खरंच आपला देश स्वतंत्र आहे का? या देशाच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त आपण सगळे एकत्र राहतो का? आपण स्वतः कधी एकजूट आणि एक मताने लढणार? महाराजांच्या काळामध्ये चौरंग्या हा कायदा होता. जिथं चूक तिथं शिक्षा त्या टायमाला दिली जात होती. पण आता या युगामध्ये या अशा गोष्टी होत नाही. कुठंतरी आपण महाराजांचे नाव घ्यायचं आणि राजकारणात घुसायचं आणि निवडूनही यायचं आणि नंतरला त्या सामान्य जनतेला विसरून सुद्धा जायचं. कुठंतरी आपण महाराजांचे मावळे स्वतःला म्हणायचं आणि आपण गुलाम म्हणून या राजकारणांचे तळवे चाटायचे. आणि आपणच आपल्या शेतकरी, आपला तरुण वर्ग आणि आपल्या आई बहीण ही उंबरट्यावर नेऊन ठेवायची. त्याच्यामुळे मला असं कुठंतरी वाटतं का आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्याच घरातल्या माणसांची सुरक्षा ही तिथपर्यंत मर्यादित नाही ठेवायची. आपलं घर आपलं घर आहे. लोकांचं दार सुद्धा आपलं घर समजायचं, त्यांची घरची माणसं सुद्धा आपली समजायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.